तर वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्येही काही मराठा बांधवांनी मुक्काम केलाय। मोबाईलच्या टॉर्चवरच त्यांनी जेवण केलेलं आहे। आजची रात्र ते एपीएमसी मार्केटमध्ये पार्क केलेल्या गाडीमध्येच काढणार आहे। आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव जे आहेत त्या संपूर्ण घटनास्थळावरून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे काल रात्री जे आहेत ते मनोज जरांगेंसोबत हे मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आज त्यांना तिथे काय काय पद्धतीची समस्या जी आहे ती त्याला सामोरं जावं लागतंय, कशा पद्धतीनं हे आंदोलक जे आहेत ते आता रात्र त्यांची काढणार आहेत। मयुरेश, सचिन, नक्कीच जर आपण बघितलं, मराठा बांधव हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये दाखल झाले आणि आज त्यांची मुंबईतील पहिली रात्र आहे। मी सध्या वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि आपण जर बघितलं, जवळपास 3000 जे मराठी बांधव आहेत ते आपली वाहनं या ठिकाणी पार्किंग केले आहे आणि अक्षरशः मोबाईलची टॉर्च सुरू करून त्या ठिकाणी जेवण बनवलं आहे। खिचडी भात या ठिकाणी वेगवेगळे जे घरगुती जेवण असतं ते या ठिकाणी बनवून ते जेवलेले आहेत। मोठ्या प्रमाणात जे मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। काही मराठी बांधवांशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, आज सकाळपासून काय काय अडचणी तुम्हाला आलं? कारण की तुम्ही जसं म्हणालात मोठी गैरसोय झाली। पाणी नाही, संडासचं चेक बंद करून टाकले, जेवायला नाही, मच्छर आज खरा करता आम्हाला नालीतले किड्यासारखं वागणूक दिली फडणवीसनं। पाणी नाही, सोय तर काहीच नाही आमची। टॉयलेट बंद केली, लाईट बंद केली, इथे लाईट सुद्धा नाही। बघा तुम्ही, गेल्या बारला मार्केटला समधी सोय होती, त्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री झाले। आम्ही पाप केलं का फडणवीस साहेब? आमचे लेकरं आज मरायले तिथं पाण्यात, कचऱ्यात, आज मच्छरमध्ये आज झोपावं लागले। म्हातारे माणसाला तुम्ही बघितलं इथं। माझी कळकळीची विनंती, आमचा हे बघू नका तुम्ही। आम्ही जर आमच्या ह्याच्यावर जर उतरलात तर मग खैर नाही। आमचा वाघ तिथं झोपलेला आहे सध्या, वाघ लढतोय। जवळ वाघ आमचा संयम आहे तवर संयम आहे। साहेब, तुम्ही लवकरात लवकर आम्हाला आरक्षण देण्याची धन्यवाद मयुरेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।